कोल्हापुरातील टाकाळा इथं महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर खण आहे। शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याकरता या खणीच्या ठिकाणी लँडफिल साइट सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला होता। त्यासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। त्यापैकी पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 4 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। कसबा बावडा लाईन बाजार इथल्या झूम प्रकल्पाच्या ठिकाणी साठलेल्या कचऱ्यातील इनर्ट मटेरियलनं ही खण बुजवून या ठिकाणी उद्यान किंवा लॉन करण्याचा प्रकल्प आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2 वर्षात ठेकेदारानं 4 कोटी रुपये खर्च करून आवश्यकतेनुसार भरावा टाकून जमिनीची लेव्हल करणं आणि बाजूनं संरक्षक भिंत उभारण्याची कामं केली। दुसऱ्या टप्प्यात झूम इथल्या अनेक वर्ष पडून असणाऱ्या कचऱ्यातील इनर्ट मटेरियल आणून ते टाकाळा खणीत टाकण्याचं काम केलं जाणार होतं। मात्र यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी इनर्ट मटेरियल टाकण्यास विरोध केला। त्यामुळे हा प्रकल्प गेली 8 वर्ष रखडलाय। त्यामुळे लँडफिल साइटसाठी खर्च करण्यात आलेला निधी टाकाळा खणीत मुरल्याची चर्चा सुरू आहे। जर हा प्रकल्प होणार नसेल तर खर्च केलेला निधी वायफळ न जाता या ठिकाणी एखादं स्टेडियम उभारण्यात यावं अशी मागणी होतीये। आज या लँडफिलिंगचा कोणत्याही प्रकारचा वापर होत नाही। या ठिकाणी आपण बघितलं असाल कचरा झालेला आहे, 22 झाडं उगवलेले आहेत, म्हशी बांधल्या जातात, अतिक्रमण होण्यास संभव आहे। त्यामुळं हे ताबडतोब व्यवस्थित करावं। अगर जर कचरा प्रोजेक्टला या ठिकाणी नागरिकांचा विरोध असेल तर शिवाजी स्टेडियमसारखं या ठिकाणी शिवाजी स्टेडियम घालावं। या प्रोजेक्टसाठी 40 कोटी रुपये वापरात येणार आहेत, तेच पैसे त्यांनी शिवाजी स्टेडियमसारखं या ठिकाणी चांगलं स्टेडियम करावं। टाकाळासारख्या दाटवस्तीच्या ठिकाणी हा प्रकल्प यशस्वी होणार नाही हे माहिती असतानाही कोणत्या उद्देशानं निधी खर्च केला याची चौकशी व्हावी। त्याशिवाय या ठिकाणी किमान प्रशस्त स्टेडियम अथवा पार्किंग करावं अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांमधून होतीये। उपयोग काय मुळात दुसरा गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जिथं मानवी वस्ती असताना असं तुम्ही इथं कचऱ्यासारखा प्रोजेक्ट तुम्ही कसं करू शकता ही माझी महानगरपालिकेला विचार नाही। तर तुम्ही या ठिकाणी चांगला लोकांना उपयोग होईल अशा ठिकाणचं एखादं पार्किंग स्टेडियमसारख्या गोष्टी तुम्ही जर इथं तयार केलात तर लोकांना त्याचा काहीतरी फायदा होईल। ह्या महानगरपालिकेने गांभीर्याने विचार करावा। किती जरी ह्यांनी म्हटलं इनर्ट मटेरियल तर त्याचं जे लिचड तयार होते ते लिचडच्या माध्यमातून त्या पाईपलाईनला जर लागलं तर नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्यामुळं आम्ही त्याला विरोध केला आहे। आणि ही एवढी मोठी जागा आज अशाच पद्धतीनं पडू नये तर माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी नागरिकांना त्याच्याकरता एखादं गार्डन किंवा एखादं प्लेग्राऊंडसाठी महानगरपालिकेने ही जागा द्यावी। दरम्यान टाकाळा खणीच्या ठिकाणी या प्रकल्पाला विरोध झाल्यानं 4 कोटींचा निधी खर्च होऊनही या प्रकल्पाचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही। शिवाय लोकांचा विरोध होत असला तरी याबाबत महानगरपालिकेने सुद्धा नागरिकांचा गैरसमज दूर केलेला नाही। त्यामुळे गेली 8 वर्ष झाली हा प्रश्न प्रलंबित असून याबाबत महानगरपालिकेला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित होतोय।